मालेगावच्या राजकारणात आता फक्त चर्चा नाही, तर सत्तेसाठीची थेट लढाई सुरू झालेली आहे. निवडणुकीचा निकाल लागला असला तरी खरा सामना आता बाकी आहे. कारण 84 जागांच्या सभागृहात कोणालाही 43चा जादुई आकडा गाठता आलेला नाही. अशा परिस्थितीत एका निर्णयावर संपूर्ण सत्ता समीकरण अवलंबून आहे आणि ते म्हणजे महापौर पदाचं आरक्षण. ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून मालेगावच्या सत्तेची किल्ली आहे. ज्या दिवशी आरक्षणाची चिठ्ठी उघडेल त्याच दिवशी ठरेल कोण सत्तेच्या सिंहासनावर विराजमान होणार आणि कोणाला विरोधी बाकावर बसावं लागणार. इस्लाम पक्षाचा आजवरचा बालेकिल्ला पहिल्यांदाच डळमळीत दिसतोय. शिवसेना योग्य संधीची वाट पाहत सावधपणे पुढची चाल आखत आहे. काँग्रेस किंगमेकर होण्याच्या तयारीत अटीतटी पुढं करत आहे, तर समाजवादी पार्टी आपली पकड मजबूत करण्यासाठी डाव टाकते. 24 वर्षाचा सत्तेचा इतिहास बदलणार का? शेख कुटुंबाचं वर्चस्व टिकणार की नवा राजकीय अध्याय सुरू होणार? हे सगळं आता एका सोडतीवर ठरणार आहे. मालेगावच्या सत्ता संग्रामात अंतिम फेरी सुरू झालेली आहे आणि आता प्रश्न फक्त एकच आहे आणि तो म्हणजे महापौर पदावर अखेर कोणाचा झेंडा फडकणार? तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शहरातील राजकारणात नवं वादळ निर्माण झालंय. मतदारांनी 57 अपक्षांसह अनेक छोट्या पक्षांना निवडणुकीत स्पष्ट नकार दिला. त्यामुळं आता सत्ता स्थापन करण्याचा खेळ केवळ प्रमुख पक्षांमध्ये सीमित झालाय. मात्र 84 सदस्यीय सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेला 43चा जादुई आकडा कोणत्याही पक्षाला स्वतंत्रपणे गाठता आलेला नाही. परिणामी महापौर पदाचे आरक्षण हा संपूर्ण सत्ता समीकरणाचा निर्णायक केंद्रबिंदू ठरलेला आहे. निवडणुकीचा गुलाल अजून पुरेसा खाली बसलेला नसतानाच राजकीय गोटात गोळाबेरीज सुरू झालेली आहे. प्रशासन नवनिर्वाचित नगरसेवकांचे गॅजेट तयार करण्याच्या प्रक्रियेत व्यस्त असून येत्या आठवड्यात महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. कारण आरक्षणाच्या एका निर्णयावर संपूर्ण सत्ता स्थापनेची दिशा ठरणार आहे. सध्या इस्लाम पक्ष आणि समाजवादी पार्टीने स्थापन केलेला सेक्युलर फ्रंट बहुमताच्या अत्यंत जवळ आहे. केवळ 3 जागांची कमतरता असल्यानं त्यांना सत्ता स्थापनेसाठी आणखीन एका पक्षाची साथ आवश्यक आहे. शिवसेनेला सत्तेत सहभागी केल्यास सहज बहुमत मिळू शकतं. मात्र शिवसेनेला दूर ठेवून सत्ता स्थापन करायची असल्यास काँग्रेसच्या 3 नगरसेवकांची मदत घ्यावी लागेल. काँग्रेसनेही पाठिंब्याच्या बदल्यात मोठ्या पदाची मागणी केल्यानं सौदेबाजी तीव्र झालेली आहे. याच दरम्यान आसिफ शेख फॉर्म्युला पुन्हा एकदा अंमलात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मागील कार्यकाळात आसिफ शेख आणि ताहिरा शेख महापौर असताना शिवसेनेकडे उपमहापौर पद होतं. या सत्ता समझोता पुन्हा होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. मात्र विशेष म्हणजे मंत्री दादा भुसे यांचा प्रभाव आणि शासनाकडून विकास निधी मिळवण्याची गरज लक्षात घेता सेक्युलर फ्रंट शिवसेनेशी हात मिळवणी करण्याच्या तयारीत असल्याचं संकेत आहे. तर दुसरीकडे शिवसेना सावध भूमिका घेते. कारण महापौर पदाचं आरक्षण जाहीर होईपर्यंत कोणत्याही गोटात उघड प्रवेश न करता योग्य संधीची वाट पाहण्याची रणनीती सेनेनं स्वीकारलेली आहे. कारण जर आरक्षण अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी निघाले तर शिवसेना थेट निर्णायक स्थितीत येईल. या प्रवर्गातील सर्वाधिक विजयी नगरसेवक शिवसेनेकडे असल्यानं महापौर पदावर सेनेचा दावा मजबूत होणार आहे. मालेगावात नगरपालिकेचा गेल्या 24 वर्षाचा इतिहासात पाहिला गेला तर शेख कुटुंब सत्तेवर वर्चस्वत राहिलेले आहे. दिवंगत नेते रशीद शेख, त्यांची पत्नी ताहेरा शेख आणि पुत्र आसिफ शेख या तिघांनी महापौरपद भूषवले. त्याचबरोबर नजमुद्दीन शेख, अब्दुल मलिक युनिस ईसा आणि हाजी मोहम्मद इब्राहिम यांनी ही महापौर पदाची सूत्र सांभाळली. त्यामुळं आजवर मालेगावच्या सत्ता केंद्रावर इस्लाम पक्षाची मजबूत पकड राहिली. परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे. आतापर्यंत महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी होते. गेल्या 24 वर्षात अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निघालेलं नाही. यावेळी जर या सर्वांसाठी आरक्षण जाहीर झालं तर संपूर्ण सत्ता समीकरण उलथापालथ होऊ शकते. कारण या प्रवर्गातील सर्वाधिक विजयी उमेदवार शिवसेनेकडे आहेत आणि यामुळे शिवसेनेसाठी ही सुवर्ण संधी ठरू शकते.
तर इस्लाम पक्षासाठी मोठे आव्हान निर्माण होणार आहे. केवळ मोठे पक्षच नाही तर 3 नगरसेवक असलेली काँग्रेसही किंग मेकर ठरण्याची शक्यता आहे. बहुमतासाठी कमी अंतर असल्यानं काँग्रेसचा पाठिंबा निर्णायक ठरू शकतो. त्यामुळं काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करत सौदेबाजी सुरू केली. संपूर्ण राजकीय गणित आता एका घोषणेकडे केंद्रित झालेलं आहे आणि ते म्हणजे महापौर पदाचं आरक्षण. हाच निर्णय ठरवेल की सत्ता शिवसेनेकडे जाईल, की इस्लाम पक्ष पुन्हा आपला किल्ला राखेल, की काँग्रेस सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेईल. मालेगावच्या राजकारणात सध्या शांतता नाही तर हालचालींचे वादळ आहे. गुप्त बैठका, आघाड्यांचे प्रयत्न, नेत्यांच्या भेटीगाठी आणि अंतर्गत डावपेच सुरू आहेत. महापौर पदाचं आरक्षण जाहीर होताच या सगळ्यावर पडदा पडेल त्यात काही शंका नाही आणि मालेगावच्या सत्ता सिंहासनावर कोण विराजमान होणार हे स्पष्ट होईल. तोपर्यंत मात्र मालेगावचा हा सत्ता संग्राम चुरशीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करतोय असं म्हणायला हरकत नाही. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं, मालेगावच्या महानगरपालिकेमध्ये कोणाचा महापौर बसेल ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.